धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसानं थैमान घातले। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, टरबूज, पपई अशी रब्बी पिकं आणि फळबागा या गारपिटीनं उद्ध्वस्त झाल्यात। डाळिंब तर ऐन फळ धारणेवर आलं असताना गारपिटीच्या माऱ्यानं डाळिंबाची फळं तुटून पडली आहेत। गहू आणि कांदा काढणीला आला असताना गारपीट आणि पावसाच्या फटक्यानं होत्याचं नव्हतं झालंय। लाखो रुपये खर्च करूनही हाती काही लागत नसल्यानं शेतकरी नैराश्याच्या गर्तेत उडला जातोय। 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर 8 आणि 10,000 रुपये जर मिळत असतील तर काय खर्च करायचा आणि का द्यावा अनुदान? नाही द्यावा, त्यापेक्षा काही देऊ नये। नाही तर सरकारने सगळी शेती ताब्यात घ्यावा, खर्च करावा सरकारने। त्या राबल्याबद्दल 30% आम्हाला शेतकऱ्यांना द्यावा, 70% सगळं त्यांनी द्यावा। खतापासून बियाण्यापासून सगळं शेतकऱ्यांना शासनाने पुरवावं असं आम्हाला वाटतं। गेल्या 3 वर्षापासून निसर्गाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। पिकं ऐन बहारात अथवा काढणीला आली असताना अवकाळीचं संकट येतं। आता प्राणपणानं जपलेले पीक उद्ध्वस्त होते। सततच्या या निसर्गाच्या संकटाला शेतकरी कंटाळलाय। त्यातच शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत तोकडी असल्यानं लाखो रुपये खर्च करून 5-7 हजार मिळत असल्यानं आपत्तीच्या झटक्यातून शेतकरी सावरेनासा झालाय। गेल्या 3 वर्षापासून माझी डाळिंबची बाग आहे। या 3 वर्षापासून एकसारखा अवकाळी पावसाचा गारपीटचा फटका बसतो आहे। मल्चिंग पेपरवरती टरबूज लावलेलं होतं, टरबूजला सुद्धा तर काहीच राहिलेलं नाहीये। या ठिकाणी मल्चिंग पेपरला सुद्धा होल पडलेले आहेत सगळीकडे आणि डाळिंबच्या बागचं तर प्रत्येक नुकसान झालं आहे। अशी गारपीट झाली की ते ठिकाणी म्हणजे ते फळच कामात येणार नाही। खरीपात पावसाचा ताण आणि रब्बीत अवकाळीचा फटका, त्यातच सरकारी अनास्था, अशा तिहेरी संकटांचा सामना करणारा शेतकरी आता हळूहळू हिंमत हरत चाललाय। शेती करावी की नाही अशा अटीतटीच्या विचारावर बळीराजा येऊन ठेपलाय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।